So let's welcome Mandar Kulkarni, who has secured All India rank 38 in the Graduate Pharmacy Aptitude Test. He has also qualified NIPER exam. So let's welcome Mandar. Heartiest congratulations to you, Mandar. Thank you, ma'am. So to know some things more about you, तू कुठचा आहेस म्हणजे? मी पुण्याचाच आहे, हडपसर साईडचा. हडपसर. ओके. आणि मग शालेय शिक्षण आणि 11वी-12वीचं शिक्षण कुठून घेतलं? मी 12वीचं शिक्षण वाघिरे कॉलेज ऑफ सासवड तिथून घेतलं, पुणे. ओके. आणि फार्मसी प्रोफेशन चूज करण्यामागचं काही कारण आहे का? मी 12वीला असताना मॅम मला केमिस्ट्री आणि बायोमध्ये म्हणजे इंटरेस्ट होता. तो इंटरेस्ट मला पुढं कॅरी करायचा होता, रिसर्च करायचं होतं. भरपूर काही गोष्टी होत्या की अशा मी बघत होतो खूप ठिकाणी की कसं करू. आणि मी डॉक्टर मी असं एक ऑब्झर्व केलं की डॉक्टर हे ना मेडिसिन नाही करत. फार्मसीचा खूप मोठा रोल असतो की मेडिसिन प्रिपेअर करण्यात, ते डिस्पेन्स करण्यात. त्यामुळं मी फार्मसी हेच निवडलं म्हणजे. ग्रेट. आणि जीपॅट देण्यामागचं कारण काय होतं? जीपॅट देण्यामागचं फक्त बी फार्म नंतर मला पुढं रिसर्च पण करायचं होतं. त्यामुळं मी पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार केला. मी जीपॅटची बघितली, बी फार्मला आल्यानंतर कळलं की जीपॅट एक्झाम असते. त्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अपियर होतो. तर मग मी जीपॅटची तयारी सुरू केली आणि मग मी आता क्वालिफाय झालो. आणि ओके. आणि मग नायपर देण्यामागचं कारण? नायपर तसं ऋषभनी सांगितल्यासारखं की IIT जे असतात 7 इन्स्टिट्यूट असतात नायपरच्या. तर त्या थ्रू झाल्यानंतर आपल्याला R&D म्हणजे रिसर्च, ड्रग डिस्कवरी, त्यामुळे त्यामध्ये भरपूर स्कोप असतो. तर म्हणून मी नायपरची पण एक्झाम दिली आणि ती पण क्वालिफाय झाली. ओके. कुठे कुठे आहेत नायपर भारतामध्ये? नायपर फर्स्ट नायपर आहे सासनगर मोहाली, सेकंड आहे हैदराबाद, नंतर अहमदाबाद, नंतर गुवाहाटी, नंतर रायबरेली, कोलकाता आणि हाजीपूर. ओके. ग्रेट. तर आता तू जीपॅट आणि नायपर दोन्ही एक्झाम्स दिलेल्या आहेत. तर तुला असं कुठले सब्जेक्ट्स म्हणजे तुला फार क्रिटिकल वाटले की ज्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागला आहे किंवा काही? असे कोणते सब्जेक्ट नव्हते की त्यामध्ये खूप, फक्त सर्वांना सुटिक्स इझी जायचं पण मला थोडं हार्ड वाटायचं. त्यामुळं मी फार्मास्युटिक्स तर थोडं हार्ड वाटायचं. तर मी फार्मास्युटिक्सवर थोडा जास्त वेळ दिला बाकीच्या सब्जेक्टपेक्षा. ओके. ओके. सो आणि कोणते पुस्तकं कोणती वापरलीस तू? एनी स्पेसिफिक बुक्स विच यू वुड टेल एव्हरीबडी? फार्मास्युटिक्ससाठी मी मार्टिन रेफर केलं, लॅकमन एक रेफर केलं. त्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी फोए, फार्माकोलॉजीसाठी KD त्रिपाठी एक यूज केलं आणि कोग्नोसीसाठी कोकाटी. ओके. ओके. सो असं तू काही स्पेसिफिक टाईम टेबल फॉलो केलंस का? कारण खूप चॅलेंजिंग असतं अकॅडमिक लाईफ, को करिक्युलर आणि अकॅडमिकवर फोकस करणं, त्यात एक्झाम देणं. तसं मॅम मी उठल्यानंतर एक टाईम सेट केला होता. तसं 6 वाजता उठल्यानंतर म्हणजे 6 वाजता उठायचो. एक तर आदल्या दिवशी झोपायचं रात्रीच, तेव्हा मी 3-3 आवर्सचे असे स्लॉट करायचो. एक्झामचा 1 मंथ आधी मी स्लॉट केले होते 3-3 म्हणजे तेव्हा. आणि एक कॉलेज असताना कॉलेज सकाळी पहिला स्लॉट करायचो, 6 ते 8पर्यंतचा एक स्लॉट करायचो. त्यानंतर कॉलेज अटेंड केल्यानंतर मग घरी गेल्यानंतर एक 3 आवर्सचा स्लॉट आणि त्यानंतर मग म्हणजे पुढचं शेड्यूल परत. ओके. सो आता जीपॅट आणि नायपर या दोन्ही एक्झाम दिल्या, तर काही चॅलेंजिंग वाटलं का? म्हणजे परीक्षेच्या दिवशी काही चॅलेंजेस आले का? मॅम परीक्षेच्या दिवशी तर आधी तयारी केली होती, त्यामुळं चॅलेंजिंग एवढं काय नाही वाटलं. आधी पोचलो म्हणजे काही 12 वाजता आमची 2:30ला एक्झाम होती, तर 12 वाजताच पोचलो. हॉल तिकीट वगैरे सगळं कॅरी केलं होतं, म्हणून काय एवढ्या अडचणी आल्या नाही. म्हणजे सगळी तयारी आधी केल्यानंतर काही सगळी तयारी आधी केली होती म्हणून त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आला. एकदम स्मूथली सगळी एक्झाम दिली. ग्रेट. मग आता तुला जीपॅट आणि नायपर दोन्ही झालेलं आहे. मग आता तुझं फ्युचर ॲस्पिरेशन काय आहे? करिअरमध्ये तुला काय करायचं आहे? मला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये माझी इच्छा आहे की मला M.Pharm करावं. तर मी त्यासाठी नायपरला ट्राय करणार आहे म्हणजे काउन्सिलिंगमध्ये. ओके. आणि तू तुझ्या ज्युनियर्सला काय सांगू इच्छितोस? म्हणजे काय करावी लागेल तयारी? ज्युनियरला पहिलं तर बेसिक खूप असं वाटतं, ज्युनियर कसं म्हणतात की ठीक आहे जीपॅट आहे, नायपर आहे, स्टार्ट करू 3rd इयर नंतर आहे, पण ते खूप प्रॉब्लेम होतो. फर्स्ट जर स्टार्ट करायचं, मला एवढं सांगायचं आहे, 1st इयर 2nd इयर तुम्ही बेसिक तरी ॲटलिस्ट क्लिअर करा. त्यावर HAPचे सब्जेक्ट असतात, ह्युमन ॲनाटॉमी आम्हाला सब्जेक्ट आहे,
तर त्याचे एखादा 2 क्वेश्चन असतात, त्याचे 8 मार्क तर फिक्स भेटतात आपल्याला. त्यावर डिपेंड फार्मॅकॉलॉजी आहे, तर त्याचा पण खूप फायदा होतो. म्हणून करायचं आहे तर मग फर्स्ट सेकंड इयरपासून थोडं थोडं तरी करा, की ॲट द एंडला म्हणजे एकदम प्रेशर येणार नाही, त्यानुसार करायला पाहिजे माझ्या. नाईस. तर ॲकॅडमिक्सच्या शिवाय तुझे काही वेगळे हॉबीज किंवा इंटरेस्ट आहेत का जे तू सांगू शकशील? मला तसं क्रिकेट खेळायला आवडतं. कॉलेजकडून पण मी इंट्रा युनिव्हर्सिटी वगैरे खेळलेलो आहे. मस्त. आणि ठिकाणी म्हणजे मी दर संडेला खेळतो क्रिकेट, म्हणजे आवडते मला, पॅशन आहे माझी. ओके ओके, छान. मग आता ॲकॅडमिक आणि क्रिकेटमध्ये बॅलन्स कसा काय साधू शकलास? मॅम, ॲकॅडमिक्स अभ्यास करताना सारखा अभ्यास करून असं जमत नाही मॅम. म्हणजे त्यासाठी रिफ्रेशमेंट पण पाहिजे. तुम्ही सारखा अभ्यास करताय तर ते नाही होत. मग मी फक्त संडेला क्रिकेट खेळायचो, त्यामुळे माझं पूर्ण वीकचा माइंड फ्रेश राहायचं आणि त्यामुळं मला अजून ऊर्जा भेटायची की अभ्यास करण्यासाठी. मस्त. थँक्यू सो मच मंदार, तू सगळ्या मला तुझे इन्साईट सांगितल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.